चला तर आज ना मुलांना वेगळ्या जागेवर फिरायला घेऊन आले. रोज रोज त्याच जागेवर खेळून मुलं बोर होऊन जातात. म्हटलं आज ना वेगळे इकडे घेऊन जाऊया थोडं. तर या जागेला आमच्या इकडे ना हेलिपॅड म्हणतात आणि मधून रोड आहे आणि साईडनं ना टायर लावलेत कलर करून. तर तुम्ही पाहू शकता कलर केलेले टायरही किती छान दिसतात. ही जी जागा आहे ना मुलांना खेळण्यासाठी एकदम उत्तम जागा आहे, कारण इकडे ना गाड्या अजिबात येत नाहीत आणि जास्त करून ना वॉकिंगसाठी जेंट्स लेडीज लोक असतात इकडे. तर म्हटलं आज मुलांना ना इकडेच घेऊन जाऊया. बघा आजूबाजूलाही किती शांत वातावरण दिसतंय ना. आता हा जो हेलिपॅडचा सर्कल आहे ना तो जवळपास 2.5 किलोमीटरचा असेल आणि यात ना एकदा जर आपण आतमध्ये शिरलो ना तर पूर्ण राऊंड झाल्याशिवाय अजिबात बाहेर येऊ शकत नाही, कारण आधीमध्ये कुठं ना शॉर्टकट घ्यायला जागाच नाही. तर आज आदिर आणि पियाज जवळपास 2.5 किलोमीटर चालले होते आणि अजिबात दमले नाहीत दोघं पण. आत्ता एवढी मोठी जागा गावली आहे आणि आम्ही तिथे ना व्यायाम करणार नाही असं तर कधी होतच नाही. तर इथे आमचा व्यायाम चालू झाला. आता मोकळी जागा गावली, आजूबाजूला कोण दिसलं नाही की व्यायाम करायला सुरुवात केली. आता चालून चालून दमले होते तर म्हटलं थोडं बसून घेऊया. तर बघा आदिराची नाटकं कशी चालू झाली तिथं. अरे रे दादा व्यायाम करतोय आणि मी करत नाही, मी मम्मापाशी बसले. हे शक्य आहे का कधी? दादाची तर कॉपी केलीच पाहिजे ना. चला मी पण उठते आता व्यायाम करण्यासाठी. म्हणून आदिरा उठली आणि व्यायाम करू लागली. आता बघा ही आमची छोटीशी क्रोकोडाईल कशी व्यायाम करते. सायंकाळचे 6 वाजले होते. आता सूर्य अजिबात दिसत नाही बघा, पाठीमागं अंधार व्हायला लागला होता. आता मुलांना म्हटलं पटकन चला आपण घरी जाऊया, अंधार होईल. तर यांना कुठे इथंच मस्ती करू वाटते. आता एवढं चालून आदिरा आता कुठे दमली होती. आता लास्ट पॉईंट आलाय आणि ही दमली. आता म्हटलं चल ये थोडं उचलून घेते. तर अजिबात यायला तयार नव्हती, तरी जबरदस्ती उचलून घेतलं तिला. आणि पाण्याची बॉटल आणायला विसरली होती मी आज, त्याच्यामुळे मुलांना तहानही लागली होती. आता तुम्ही म्हणसाल पियांश दिसतोय, अदिरा दिसते आणि रियांश कुठे गेला? तर रियांश ना आमच्याबरोबर येत नाही फिरायला, कारण तो दिवसभर स्कूलमध्ये असतो आणि थोडाफार टाईम भेटतो बरं का मुलांना खेळण्यासाठी. तर तो त्याच्या फ्रेंडबरोबर मॅच खेळत बसतो आणि त्याला चल म्हणलं, पण म्हणलं नाही मम्मा मला मॅच खेळायची. त्याच्यामुळे आम्ही तिघं चालून दमली होती म्हणून तिला उचलून घेतलं. तर बघा किती त्रास देते ही मला. तिनं बोचकरलं माझ्या तोंडाला म्हणून खाली बसवलं. आता ती सँडल घालायला तयार नाही, तिला बिना सँडलचं चालायचंय तर तसंच चालून दिलं तिला. तर बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे ना साईडला. अशा वातावरणात फिरायला एक मज्जा वाटते. चला तर आमचं पूर्ण हेलिपॅड फिरून झालं होतं. मुलंही खुश झाली आणि दमली होती. तर आता व्हिडिओचा एंड इथेच करते. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना